आमचं मतदान एका बाजूला जरी फिरवलं तर तुमचे सगळे सीट पडले म्हणून समजा, कारण तुम्ही जसे डाव साधले 10-12 ठिकाणी 10-12 उपाय पर्याय वापरून तसे आम्ही सुद्धा 15-16 उपाय ठेवलेले आहेत आणि यातले फक्त 2च मी आता सांगितले. 17 पैकी 2 सांगितलं, 15 बाकी आहेत. 15 तुमचं 15 मी टाकलेले डावून उपाय सरकारने संपर्क साधला का? शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतोय ते करतो, पण आम्ही वेळ दिला होता. त्यांना आता करून दिलं नाही की काय? सरकार चालवणारे शक्ती मोठी आहे. त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय का नाही आम्हाला माहित नाही, पण हो द्या आता जे होईल ती आता, कारण शेवटी पर्याय नाही. तर सांगते ना, श्रीमंत गरीब मराठ्यांचा उपयोग मग आम्ही तेच म्हणत होतो ना, म्हणून आमचं म्हणणं होतं की ज्या माणसांना असं वाटतंय, ज्यांना ज्यांना वाटतंय की गरीब मोठे झाले पाहिजे, त्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे, विरोधात नाही राहिलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची रॅली निघते, चांगली गोष्ट आहे ना, चांगलं काम आहे. पण त्याच्यामध्ये ते तुमच्या पूर्वी प्रमाणपत्राला चॅलेंज करतायत. मग आता त्याला नाविलाज आहे. की वंचितांचा न्याय देणारे लीडर ते आहेत. गरिबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लीडर कोणता? प्रकाश आंबेडकर साहेब, असा त्यांच्यावरती शिक्का आहे. आणि आम्ही गरजवंत. यात्रा काढली आहे ओबीसी आरक्षण नाही काहीच नाही. अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं, घटनेनं, लोकशाहीनं. त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी पण करू शकतो, असं काहीच नाही. कोणी पण करू शकतो. पण आमची काही नाराजी असण्याचं कारण नाही. फक्त त्यांनी गरज प्रकरण समोर आले पूजा खडकर प्रकरण, त्यावर आता युपीसीचे अध्यक्ष सोनी यांनी आता राजीनामा दिला. आता एवढ्या मोठ्या याच्यात घोटाळा होतो म्हणल्यावर बाकीच्या पेपराचं अवघडच आहे. बाकीच्या पेपराचं एसटीतच येते का कोणाचा? कारण सर्वोच्च देशातली ती परीक्षा आहे. कौल ते फक्त दादागिरी मान्य करते. आमचा एक नाही मग तो याकडे बघतो. म्हणजे एका जर म्हणला तुमचा आमचं नाही पटत ना, तर माणसं काय म्हणतात नाही पटत जाऊ तिकडे, ते गेलं दुसऱ्या पक्षात. ते तसं नाही, इकडंच राह बुक्की आणि तो आढळतो असं आहे त्यांचं. त्याच्यामुळं बरंच काही बोगस आणखीन असू शकतं, पण जरा हे आंदोलनाचं झाल्याच्या नंतर बोगस बरंच असू शकतं. कारण आमचं ओरिजिनल असून बोगस म्हणायला लागले. त्यामुळे त्याच्यावर तर मला काय बोलायची इच्छा नाही. मी त्याच्यावर उत्तरच नाही दिलं. तिथे नाही मी ते आमच्या बेरजीत नाही, जिथं समाजाला मानवतेचा
दुसऱ्याचं मोठं झालं तसं आपलंही व्हावं, ही भूमिका असली पाहिजे. सगळे आमचेच मोठे व्हावे. आरक्षण खायला जमत, याच उलशी घी, त्याच उलशी घी, त्याच उलशी घी, आणि मग आपले मोठे कर आणि दुसऱ्याचे फार डुबून दे. या वर्गाला मी नाही मान. पण एक मूलभूत प्रश्न आहे की गरीब मराठी आणि श्रीमंत मराठी हा भेद तुम्हाला मान्य आहे का? आता हे मूलभूत योग आहे. भूत हे मोठं. गरिबांच्या मुस्लिमांच्या साथीला ते पाहिजेत का नाही? गोरगरीब धनगरांच्या बाजून पाहिजेत का नाही ते? कारण धनगरच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही म्हणून हे नाव घेतले. ठीक आहे. छगन भुजबळच्या बाजूने कशाला लाभाडी ती सगळ्या दुनियाचं. गोरगरीब किती दुआ देईन त्यांना आंबेडकर साहेबाला की या बाजूनं तुम्ही राहिला वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला आणि ते आहेत बी अशी मला 100% खात्री. ते आहे सुद्धा. मी जाहीर प्रेसच्या माध्यमातून सांगतो, ते आहे सुद्धा आहे. नंतर झटका तुमच्या सोबत होते, तुम्हाला भेटून गेले मग आज सोबत आणि आता मात्र ते ओबीसी बचाव असं हे करतात, म्हणजे डायरेक्ट विरोधाभास आहे ना. येते बघून येते ना. एखादा फेर फटका राजकारणात लय अवघड असतं दादा. काही होऊ शकतं. बरं पाटील, तुम्ही असं म्हणाले होते की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये सरकार डाव टाकते. आता या उपोषणाच्या काळामध्ये हे डाव तुमच्यासाठी खडतर असतील अशी चर्चा आहे. कारण एक तर ते ओबीसी जनजागरण आंदोलन आहे. त्यानंतर आज जालन्यामध्ये ओबीसी समन्वयकांची बैठक आहे. तेही आंदोलनाची दिशा हे बघा, सगळे समजा भाऊ एकीकडून केली जाऊ द्या, असं होऊ द्या. पुरे अख्ख्या नुसते मराठी एकीकडे उघडे टाकले. पाडू तर शकतो ना, पाडू तर शकतो ना. रपा रप. प्रश्नाचा रोग ऐकले तुमच्यावर. तुम्ही डाव टाकते सरकार असं म्हणाले होते. सांगितलं त्याला. अजून डाव काय टाकते त्याचे बऱ्यापैकी चाललेलं आहे, त्याच्याबद्दल काय? हे बघा, मी टीका नाही केली. त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम झाले ते नेमके ऍडमिशनच्या वेळेस कागदपत्र काढायची गडबड तहसीलला. शेतूला पोरांना सुद्धा ऍडमिशनचे प्रमाणपत्राचे, काहीचे ईडब्ल्यूचे, काहीचे ईसीबीसीचे. हा ना, मग ते महसूलचा संप त्याच्यातच. आणि अशा वेळेस काय होतं, मग पोरांनी काय करायचं? त्याच्यात त्यांनी लाडका भाऊ लाडकी बहिणांनी त्याच्यात 2 डाव त्यांची. एक डाव मतदान विकत घेतल्यासारखं आणि दुसरा तात्पुरता निवडून द्यायला लागले निधी वाचून. तर यांना इतक्या कोटी जनतेला खरंच आयुष्याचं देते का ही योजना? ही निवडणूक होत नादी लावाच खेळ. आणि तिसरं काम याच्यामुळे टीका नाही केली, मी सत्य ते सांगितलं. याच्यामुळे काय झालं, पोरांना कागदपत्र काढायला अडचण आली. पोरांना जी साईड आहे त्यांची सरकारची शासनाची, नेटवर त्या साईडवर लोड आला. कारण हे फॉर्म भरायचे लाडक्या बहिणीचे, भावाचे, का आपल्या लेकराचे, पोरांचे, विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे.
मग ते 8 दिवस मागे जाय, 8 दिवस पुढे जाय, 8 दिवस मागे जाय, असं करून करून सगळा धिजारा करून ठेवला या सरकारने. आणि परत हे म्हणते आम्ही देतो तरी आमच्यावरच कसं काय नाराज येते, त्याचे कारण हे येते तुम्ही एका देश 7-8 तडीला विधा, तर 50% वर 2% गेलेलं बोगसच असणार आहे. ते का ठेवलं बरं? आंबेडकर साहेबांपुढे हा सुद्धा प्रश्न आहे की 2% का 50%च्या वर गेलं. आंबेडकर साहेबांच्या पुढे दुसराही प्रश्न आहे की मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, 16% 94 ते झालं कसं? ते बोगस कप बाहेर, हे त्यांच्याकडून अपेक्षित का नाही? तर आमच्या नजरेतले ते वंचितांचे गोरगरिबांचे लीडर आहे, ते कुणालाच मुजित नाहीत. मग सत्ताधारी असू नाही तर काय असू नाही तर तिकडं महाविकास आघाडी असू, परखड बोलणार, निर्भीड बोलणार आणि खरं तेच वाजविणार, सोडणारच नाही. मग आमच्या जवळ त्यांच्या हे त्यांच्या तोंडून येणं अपेक्षित आहे की जर सगळ्या सोयऱ्यांची बोगशी तर वरच 16% दिलेलं नंतरच ते बोगस. ज्या ओरिजिनल जाती घातल्या होत्या त्याच्यानंतर पोट जाती म्हणून घातलेल्या खमक्या लीडर ह्यो त्यांना शिक्का आहे. कारण आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, अभ्यास आहे, संविधानाचा अभ्यास आहे, कायद्याचा आहे आणि निर्भीडपणा आहे. म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की गोर गरीब बाजू 100% ते बोलतील आणि गोर गरिबांचा मराठ्यांचा ते आवाज होती. शेवटी निर्णय त्यांचा. चलो धन्यवाद. शिंदे समिती जी आहे तिला एप्रिल पासून मुदतवाढ दिलेली नाही. त्याच्यातल्या एका अधिकाऱ्याशी बोलणं झालं, त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे लावा मनुष्य बळ वाढवा, त्यांना पैसे दिले जात नाहीत ते द्या. कारण जे मोडी लिपी अभ्यासक आहेत, जे उर्दूचे अभ्यासक आहेत, यांना पैसे दिले गेले नाहीत. आणखीन मला बी माहिती मिळालेली, ते कसं काय वाचित, ते कसं काय बघतील? आणि ज्या नोंदी सापडल्या म्हणजे रेकॉर्ड शोधायचा बंद आहे ते सुरू करा, हे सांगणं माझं. तुम्ही प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या ताबडतोब. तुम्ही रेकॉर्ड शोधायला लावा, ते आपण काम झालं पाहिजे. नुसती मुदत वाढ द्या आणि ती मुंबईत बसल, त्या मुदतवाढीचा उपयोग नाही. आमचा रेकॉर्ड गॅजेट मी सगळं सांगितलंय ते पाहिजे. नसता हे आमरण उपोषण आता थांबत नाही. सरकारने सरकारचं बघावं, बाकीच्यांनी बाकीच बघावं. आम्ही बघू कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं. शेवटी अंतिम डाव आम्ही ठेवणार आहेत. मग महायुतीला निवडून आणायचं का महाविकास आघाडीला आणायचं ते निर्णय आम्ही ठेवणार आहेत. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना विनंती आहे, राजकीय नेता पक्ष आपला नाही, आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहा. ही संधी वायाला घालू नका. कोणाच्या